नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या टॉप 20 न्यूजवर। महाराष्ट्रातील राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याच्या निर्णयाची चर्चा होती। मात्र आज त्यांनी स्पष्ट केले की ते शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी कार्य करत राहतील। शिवसेनेने मान्य केलेल्या चर्चा कायम राहतील आणि त्यांचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेसाठी जिशान सिद्दीकी यांचं नाव उमेदवारीसाठी अधिकृतपणे जाहीर केलं आहे। त्यांच्या नावाची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती आणि अनेक दिग्गज नेत्यांची नावे रेसमध्ये होती। पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यात सखोल विचार विनिमयानंतर जिशान सिद्दीकींचे नाव एकमताने उमेदवारीसाठी स्वीकारण्यात आले। जिशान सिद्दीकी यांना त्यांच्या वयाच्या तुलनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, जी पक्षातील नव्या पिढीला संधी देणारी ठरते। ठाकरे सरकारच्या काळात मंत्रिमंडळात असलेले बच्चू कडू यांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे। संजय राऊत यांनी म्हटलंय की ठाकरे सरकारच्या काळात बच्चू कडू मंत्री होते, पण आता विधानसभेला निवडून येण्याची त्यांची क्षमता संपली आहे, त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून ते आज अर्ज दाखल करणार आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांना उमेदवारी न दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी दिसत आहे आणि त्यांनी स्वतःचा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे। काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात संवादाचा अभाव असल्याची टीका होत आहे। शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे। काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि पवारांना पूर्वी दिला गेलेला पाठिंबा आता राष्ट्रवादीकडून काँग्रेसला मिळावा अशी भावना व्यक्त केली आहे। शिवसेनेच्या परस्पर उमेदवार जाहीर करण्यावर काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचं नाव उमेदवारीसाठी जाहीर केलं। याआधी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचंही नाव चर्चेत होतं, पण त्यांना संधी मिळाली नाही। सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंशी असलेल्या त्यांच्या नात्याला महत्त्व देत एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विश्वासाची आणि साथीसाठी आभार व्यक्त केलेत। पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मराठी भाषेबद्दल बोलताना म्हटलंय की आता पश्चाताप करून काही उपयोग नाही, कारण सध्या राज्यात बाहेरील लोकांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु भविष्यात हेच लोक मराठी पुरस्कार स्वीकारताना दिसतील। राज ठाकरे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलंय की मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत आणि त्यांची जागा घेतली जात आहे। शाळा विकल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी यामागे मोठा आर्थिक हितसंबंध असल्याचे सूचित केलं आहे। मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील हलाव पुलाजवळ बुधवारी रात्री गोळीबार झाल्याने परिसरात गोंधळ माजला। बाबा एल्लप्पा पवार नामक इसमावर गोळीबार करण्यात आला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला। त्याला कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती क्रिटिकल असल्याची माहिती समोर आली आहे। गोळीबाराची घटना रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली। यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले आणि सॅम्पल्स घेऊन तपास सुरू केला। स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी सुरू आहे। मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाडी या कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाला। प्राथमिक तपासानंतर त्यांना विषारी किंवा रासायनिक पदार्थामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे। डॉक्टरांनी सांगितले की अन्नातून होणाऱ्या सामान्य विषबाधेच्या तुलनेत या प्रकरणातील स्थिती अत्यंत गंभीर होती। चौघांच्या मृत्यूच्या तपासात पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याचे संशय आहे, परंतु याबाबत रुग्णालय प्रशासनाने अधिकृत पुष्टी केलेली नाही। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मानखुर्द ब्रिजवर 5 तास वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला। बुधवारी रात्री पुण्याला जात असताना तिच्या गाडीला वाहतूक कोंडीमुळे खोळंबा झाला। सोनालीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत पोलिसांनी सांगितले की कोंडी अत्यंत वाईट आहे आणि त्याबाबत काही माहिती देता येणार नाही। सोनालीने आपल्या पोस्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची गैरसोय आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा दर्शवणारा व्हिडिओ शेअर केला। अकोला वाशिम महामार्गावर मेडशी गावाजवळ कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात झालाय। अपघातात 15 जण जखमी झाले, त्यात 10 महिला मजूर गंभीर जखमी झाल्या तर 5 महिलांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे। टाटा मॅजिकला भरधाव आलेल्या कारने जोरदार धडक दिली। महिला मजूर रिधोरा गावाला जात असताना हा अपघात घडला। जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे। राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागातील तापमान चांगलंच वाढलं असून चंद्रपूरमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे। याच उष्णतेमुळे नंदुरबार जिल्ह्यात तांदूळाने भरलेल्या एका ट्रकला आग लागली।
पानबरा गावाजवळ ट्रकला अचानक आग लागली आणि तो पूर्णपणे जळून खाक झाला। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग लागण्याचे कारण डिझेल गळती आणि प्रचंड उष्णता असू शकते। नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षांची बनावट सही वापरून तब्बल 70 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। अज्ञात व्यक्तीने 35 कोटी रुपयांचे 2 वर्क ऑर्डर तयार केले होते। कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण गेडाम यांना त्यांची सही बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले। नाशिक रोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या तपास सुरू आहे। सातारा जिल्ह्यातील पांगरी गावातील 80 वर्षीय भिकू जाधव घरात पाणी न मिळाल्यामुळे वयाच्या 80व्या वर्षीही हातपंपावर पाणी भरत आहेत। शारीरिक दुर्बलता असूनही पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांचा संघर्ष थांबत नाही। 2 ते 3 दिवसांनी गावात टँकर येतो, पण त्यावेळी पाणी भरताना घामाने चिंब झालेले आणि थकलेले जाधव यांचे कष्ट पाहून मन हेलावून जातं। विकासाच्या दाव्यांमध्ये एक वृद्ध व्यक्ती पाणी शोधताना दिसतो, ही गावातील शोकांतिका आहे। प्रधानमंत्री स्वनिधी योजना छोट्या व्यापाऱ्यांना मुख्य प्रवाहातील बँकिंगशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे। योजनेतील एक नवीन उपक्रम म्हणजे कर्जाबरोबर आता लाभार्थ्यांना क्रेडिट कार्डची सुविधा देण्याचा निर्णय। या पावलामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांना संकट काळात खेळते भांडवल मिळणे अधिक सोपे होणार आहे, तसेच त्यांना व्यवसायाला नवी उभारी मिळणार आहे। पाकिस्तानमध्ये सध्या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे। खास करून टार्गेट किलिंगच्या सत्रामध्ये होणाऱ्या बळींमुळे विशेषतः जैश ए मोहम्मदच्या प्रमुख कमांडर सलमान अझहरच्या मृत्यूने एक नवीन वाद निर्माण केलाय। बहवलापूरमध्ये एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। ही घटना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांसाठी चिंता निर्माण करणारी आहे, कारण अझहरला मसूद अझहरचा अत्यंत जवळचा सहकारी मानला जात होता। पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणा या घटनेस टार्गेट किलिंग मानत आहेत। IPL मध्ये आज गुजरात टायटन्स आणि RCB आमनेसामने येणार आहेत। हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल। यापूर्वी 24 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात RCBने गुजरातवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता। त्यामुळे गुजरातला घरच्या मैदानावर विजय मिळवून पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल। या सामन्यात RCBचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहेत, तर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिल याच्याकडे आहे। सनरायझर्स हैदराबादने IPL 2026च्या 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला। मुंबईने रायन रिकेल्टनच्या शतकी खेळीच्या जोरावर 244 धावांचे लक्ष्य दिलं, पण हैदराबादने हे आव्हान सहज पार करत 244 धावा गाठल्या। या विजयामुळे हैदराबादला पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे, तर मुंबई इंडियन्ससाठी हा पराभव प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी कठीण बनवणारा ठरला आहे। राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये वॅपिंग करत असलेला रियान परागचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। भारतात सिगारेट्सवर बंदी असल्याने BCCIने रियान परागला नोटीस दिली आहे आणि त्याच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे। भारत सरकारने 2019 मध्ये सिगारेट्सवर बंदी घातली असून त्यावर कडक कारवाई केली जाते। BCCIच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलंय की वॅपिंगला भारतात परवानगी नाही आणि या प्रकरणावर आधारित IPL पुढील कारवाई करेल। रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी सिनेमाने रिलीज पूर्वीच खळबळ माजवली आहे। राजा शिवाजीचे नॉन थिएट्रिकल हक्क 193 कोटी रुपयांना विकले गेले असून यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांना रिलीज होण्यापूर्वीच प्रचंड नफा मिळाला आहे। भूत बंगलाच्या 100 कोटीच्या कमाईच्या तुलनेत राजा शिवाजीने अधिक जलद यश संपादन केले आहे, ज्यामुळे सिनेमा इंडस्ट्रीत मोठा चर्चेचा विषय बनला आहे। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।